पुढच्या बातमीकडे. मसाजोगचे सरपंच संतोष कराड यांच्या हत्या प्रकरणात आता धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलंय. बघा, बीड जिल्ह्यातली महत्त्वाची बातमी आहे. वाल्मिक कराड यांच्या नावामुळे आता राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर देखील टांगती तलवार आली आहे. दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी केली. तर देशमुखांच्या हत्येनंतर संभाजीराजे देखील आक्रमक झालेत. संतोष देशमुखांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बीडला मंत्रिपद नको अशी मागणी संभाजीराजेंनी केली. मला कोण कुणाच्या जवळचं कोण लांबचं याच्यावर नाही, पण त्यांच्यावर जी खंडणीचा गुन्हा झाला मी तुमच्या माध्यमातून बघतोय. आता FRAची कॉपी मला त्याच्यातलं काही एवढं कायद्याचं नॉलेज नाही, कोणच्या काल आता नवीनमध्ये काय झालं आहे ते बदल. त्याच्यामुळे त्यांच्यावर जी खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे असं कळतं आहे. तर ते का झाला, मग त्यांच्यावर असे ह्या सगळे एवढ्या गोष्टी घडत आहेत. मग या बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. ही पूर्वपदावर आणण्यासाठी तुम्ही CBI चौकशी करा. अवैध धंदे, रीती आहे, गुटखा आहे, मटका आहे, ह्या सर्व गोष्टी बंद करा. आणि या होण्यासाठी तुम्ही या बीड जिल्ह्यात या सर्व अवैध गोष्टीची चौकशी झाली पाहिजे ही मागणी घेऊन मी आदरणीय अमित भाई शहा यांच्याकडे गेलो होतो. आदरणीय अमित भाईंनी सुद्धा मला तेवढ्याच रिस्पेक्टली सांगितलं की मी याची चौकशी घालतो, मी याच्यात लक्ष घालतो, मी बघतो, बजरंगजी आप डोंट वरी असं त्यांनी सांगितलं. आणि ते त्याच्यात काळजी मला वाटत नाही की ते त्यांनी त्याच्या लक्षात घातलं. माझी विनंती राहीन सुद्धा अजितदादांना, हे तुमच्या पक्षातले लोक आहेत, जोपर्यंत हे घडत नाही, जोपर्यंत ह्याला न्याय मिळत नाही, तुम्ही तुमच्या ह्या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्रीसुद्धा करू नका. तुम्ही नेहमी शाहू महाराजांचं नाव घेता, शिवाजी महाराजांचं नाव घेता, फुले आंबेडकरचं नाव घेता. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही त्यांचं नाव घेत असाल तर त्या इथल्या आमदार होणारा मंत्री ह्याला मंत्रिपद देऊ नये. तुम्ही थांबवा त्यांचा मंत्रिपद, सगळ्यांना न्याय मिळत पण